नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीती अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचं एकदा सहर्ष स्वागत आहे। यापूर्वी आपण लेक्चर 1 मध्ये राजकीय घडामोडी अभ्यासल्या होत्या आणि आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी आर्थिक घडामोडी अभ्यासणार आहे। तर व्यवस्थित लक्ष द्या। जे विद्यार्थी या प्लॅटफॉर्मवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राइब करायला विसरू नका, ठीक आहे। तर आता आपण ज्या दुसऱ्या महत्त्वाच्या घडामोडी बघतोय ज्यांचं नाव आहे आर्थिक घडामोडी। एक लक्षात ठेवायचं, आर्थिक घडामोडी जे आहे यावर तुम्हाला सेगमेंट वाइज क्वेश्चन असतात। म्हणजे करंट मध्ये तर क्वेश्चन विचारल्याच जातात, सोबतच तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात हे विचारले जातात ते म्हणजे इकॉनॉमिक सेगमेंट मध्ये। इकॉनॉमीवर जेव्हा प्रश्न फॉर्म होतात ना, तेव्हा प्रश्न फॉर्म होत असताना, ठीक आहे, प्रश्न फॉर्म होत असते वेळी थोडा इम्पॅक्ट हा करंटचा होत असतो, ठीक आहे। त्यामुळे ह्या घडामोडी अभ्यासणं सर्वात महत्वाचं ठरतं। फारशा जास्त घडामोडी नाहीये, पण जेवढ्या आहेत ना त्याच्या मागे काहीतरी कन्सेप्ट टर्म आहेत ते व्यवस्थित लक्ष द्या। बघा काय झालंय, एक स्कीम सरकार घेऊन आला आहे। म्हणजे स्कीम म्हटल्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू, नॅशनल इंडस्ट्रियल, बघा लक्ष द्या, नॅशनल इंडस्ट्रियल, ज्याला काय म्हणतोय आपण, एक प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, ठीक आहे, याला म्हणतात नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट। याच्या अंतर्गत काय झालं आहे, 12 औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली। आता भारतामध्ये काय असतील, 12 औद्योगिक स्मार्ट शहर। आता ऑब्वियस आहे हे कशासाठी असतील सांगा बरं मला। भारतात उद्योजकतेला चालना देणे, त्यानंतर भारताचा निर्यातीतील वाटा जो आहे तो वाढवणे आणि भारतातील ज्या सगळ्या कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहेत याला बूस्ट देण्यासाठी ही सरकारने योजना राबवली आहे। तर नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत 12 औद्योगिक स्मार्ट शहरांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आणि ही मंजुरी दिल्या जाते ती म्हणजे 28 ऑगस्टला 2024 ला। आणि या अंतर्गत काय झालंय, या 12 औद्योगिक शहरामध्ये महाराष्ट्रातील एक औद्योगिक शहर आहे, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते की महाराष्ट्रातील औद्योगिक शहर कोणतं, तर लक्षात ठेवायचं दिघी नावाचं आहे, ठीक आहे। या 12 पैकी एक महाराष्ट्रात आहे, इतर कोणते आहेत हे महत्वाचे नाही, एक आहे हे राज्यात आहे आणि ज्याचं नाव आहे दिघी। म्हणून सर्वात पहिली न्यूज ही तयार होते की आर्थिक घडामोडीच्या अंतर्गत बघा, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत 12 औद्योगिक स्मार्ट शहरांना कधी संमती देण्यात आली, तर संमती देण्यात आली ती म्हणजे 28 तारखेला, ठीक आहे। मी थोडंसं बाजूला शिकवतोय जेणेकरून तुमच्या क्लिअर होईल। आणि यापैकी 12 जे आहेत, ह्या 12 पैकी तुम्हाला एक काय दिसतंय, ते दिघी आहे, दिघी बंदर आहे, ठीक आहे। सो दिघी बंदराचा समावेश करण्यात आला। आणि जर तुम्हाला याचा उद्देश विचारला तो उद्देश तुम्हाला सांगता आला पाहिजे, ज्या तुम्हाला सांगितलं आर्थिक चालना देणे, निर्यातीतील वाटा वाढवणे, या सर्व महत्वाच्या गोष्टी आहे। अजून एक तुम्हाला माहिती आहे, भारतात जे मेजर पोर्ट आहेत, इथंच एक दुसरी महत्वाची न्यूज कव्हर करतोय, ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या। जी न्यूज मला असं वाटतंय ही यावर्षीची सर्वात महत्वाची न्यूज असेल, ती म्हणजे काय झालंय, भारतात तुम्हाला माहिती आहे 12 मोठी पोर्ट आहेत, भारतामध्ये 12 मोठी बंदरे आहेत आणि आता 13व्या बंदराला मान्यता दिली आहे। आणि हे 13वं जे बंदर आहे, ठीक आहे, हे मान्यता मिळाली आहे आणि त्या बंदराचं नाव आहे वाढवण। लक्षात ठेवायचं, वाढवण बंदर। आणि हे वाढवण बंदर कुठे आहे, तर पालघर मध्ये आहे। लक्षात ठेवायचं, कुठे, पालघर मध्ये, क्लिअर। अलीकडे भारतातील 13वं मोठं बंदर म्हणून मान्यता मिळाली आहे, ती म्हणजे वाढवण बंदर। मग मला सांगा, यापूर्वी महाराष्ट्रात कोणकोणते बंदर होते, तर एक लक्षात ठेवायचं, मुंबई हे एक नैसर्गिक हार्बर आहे आणि दुसरं म्हणजे ते म्हणजे JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे आहे, हे 2 होते। आणि यानंतर तिसरं जे असेल तर ते असेल आता वाढवण बंदर। तुम्हाला माहिती आहे मागे याच्या संदर्भात बरेच सारे विवाद पण उद्भवले होते, ते हे वाढवण पोर्ट आहे। आता एक महत्वाचा मुद्दा आहे, हे देशातलं 13वं आणि महाराष्ट्रातलं तिसरं असेल। एक लक्षात घ्यायचा आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला समजून सांगतोय की हे काय असेल, हे भारतातील सर्वात खोल म्हणजे सर्वात खोलावरील बंदर असेल, क्लिअर, व्यवस्थित लक्षात ठेवायचं, हे भारतातील सर्वात खोलावरील बंदर असेल,
जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे मुद्दे आहेत ना तेच आपण बघतोय. इतरत्र आपल्याला फारसं बोलायची गरज नाही आहे किंवा फारशा गोष्टीवर डिस्कस करण्याची गरज नाहीये. ज्या ज्या गोष्टी विचारतात टू द पॉइंट आपण शिकून घेऊया. पहिलं बघितलंय दिघी बंदर हे 12 औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर 13वं बंदर म्हणून मान्यता मिळाली आहे वाढवण बंदरला. आणि वाढवण बंदर हे कुठे येतंय? हे पालघरमध्ये येतं आणि सर्वात खोलावरील बंदर असेल. ठीक आहे. असं हे मोठं एक ट्रस्ट पोर्ट तुम्हाला दिसेल. क्लिअर. आता फक्त तुम्हाला एक कव्हर करून घ्यायचं की 12वं बोर्ड कोणतं आहे. जसं हल्दिया आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पॅरादीप दिसेल. हल्दिया कोलकातामध्ये, कोलकाता असेल. पॅरादीप असेल ओडिशामध्ये, एन्नोर नावाचं असेल. ठीक आहे. त्यानंतर तुतीकोरीन नावाचा असेल. असे 12 पोर्ट जे आहेत. कोचीन आहे, मार्मा गोवा आहे. ठीक आहे. त्यानंतर कांडला बंदर आहे, ज्याच्यावर प्रश्न येतात ना, असे 12 पोर्ट तुम्ही काय करायचे? वाचून घ्यायचे. ओके, स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तुमचा सर्व सिलेबस कव्हर अप करण्याचा आपण प्रयत्न करतोय दररोज एका सेशन मधून. आता बघा, तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये ना ज्या PSU असतात, या PSU ला महारत्न दर्जा दिला जातोय. PSU समजतं ना? PSU म्हणजे काय? पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. आणि महारत्न दर्जा अलीकडे देण्यात आला, ती म्हणजे एक कंपनी जिचं नाव आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. फक्त तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड याचा जो कारखाना आहे, ठीक आहे, फॅक्टरी आहे, ते कुठे आहे हे सांगायचं आहे. तर बघा, महारत्न दर्जा अलीकडे एका कंपनीला दिला. आता ती कंपनीला महारत्न दर्जा मिळण्याच्या आधी काय नॉर्म्स असावे लागतात हे समजून घ्या. सर्वात पहिला नॉर्म्स हा आहे. ठीक आहे. हे असेच लेक्चर तुम्हाला काय असतील आपल्या नीती अकॅडमीच्या ऍपवर सुद्धा अवेलेबल आहेत. सो तुम्ही काय करू शकता, प्ले स्टोअर वर जाऊन नीती अकॅडमीचा ऍप डाउनलोड करू शकता किंवा लिंक जी आहे ही खाली दिली आहे. सोबतच या PPT संदर्भात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा दिसेल, ज्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, आपलं टेलिग्राम चॅनल हे जॉईन करू शकता. तर बघा, आता महारत्न दर्जा मिळण्यासाठी काय स्टेटस असतात. सर्वात पहिले ती PSU असावी, म्हणजे सरकारचा उपक्रम असावा, म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असावी, गव्हर्नमेंटची कंपनी असावी. दुसरा महत्वाचा दर्जा म्हणजे तिला पूर्वी नवरत्न दर्जा असावा, कारण की कंपनींना 3 दर्जा दिले जातात. मिनिरत्न 1, मिनिरत्न 2, नवरत्न आणि महारत्न. सो नवरत्नचं प्रमोशन महारत्न आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ती काय असावी, भारतातला कोणताही शेअर बाजार असेल त्या शेअर मार्केटमध्ये ही लिस्टेड असावी. कळलं का? म्हणजे एकतर BSE असेल, ठीक आहे, किंवा NSE असेल, कोणत्या तरी शेअर मार्केटमध्ये ती लिस्टेड असावी. त्यानंतर या कंपनीचा जो टर्नओव्हर आहे, टर्नओव्हर म्हणजे काय? टर्नओव्हर म्हणजे उलाढाल, म्हणजे तिने वर्षभरात केलेला खर्च आणि प्राप्ती याची महसुलाची बेरीज. ठीक आहे. म्हणून टर्नओव्हर जो उलाढाल आहे हा गेल्या 3 वर्षात सरासरी 25,000 कोटी असावा. किती? 3 वर्षातील सरासरी. क्लिअर? सर्व मुद्दे पॉइंट ऑफ व्ह्यू आणि एकदम डिटेल मध्ये बघतोय. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, त्या कंपनीचे जे नेट ऍसेट्स आहेत, नेट संपत्ती आहे, ही असावी 15,000 कोटी. किती? 15,000 कोटीची नेट ऍसेट असावे, ते पण 3 वर्षातले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचा जो नेट प्रॉफिट आहे, कळतंय का तुम्हाला? नेट प्रॉफिट, नफा, हे नेट प्रॉफिट तुम्हाला 3 वर्षातलं, गेल्या 3 वर्षात सरासरी 5,000 कोटी असावं लागतं. जर हे 5,000 कोटी असेल तर अशा कंपनीला काय दिला जातो? महारत्न दर्जा देण्यात येतो. सो तुम्हाला GS मध्ये हे गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. काय सांगायचं? सर्वात पहिले PSU असावी, तिला नवरत्न दर्जा असावा, शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असावं, टर्नओव्हर 25,000 कोटी असावा गेल्या 3 वर्षात, असेट्स तिच्या 15,000 कोटी असाव्या गेल्या 3 वर्षात. त्यानंतर नेट प्रॉफिट जे आहे हे 500 कोटी, 5,000 कोटीच्या जवळपास दिसते. 5,000 कोटी, 25, 15 आणि 5 आहे ना, सोपी लक्षात ठेवायला. आणि अशाद्वारे की भारतात आता 14वी महारत्न कंपनी म्हणून, कितवी बघा लक्षात, भारतात आता 14वी महारत्न कंपनी जी आहे ही कोणती आहे? ती आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. हिला काय देण्यात आली? मान्यता. म्हणून तुम्हाला एक तर प्रश्न हा विचारला जाईल की 14वी महारत्न कंपनी कोणती, किंवा एक विचारला जाईल तुम्हाला की हाल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कितवी कंपनी आहे. ठीक आहे, कळालं का? आता महत्वाचा मुद्दा आहे की या कंपनीची स्थापना कधी झाली. तर एक हिचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतोय, ही भारतातील सर्वात जुनी, ठीक आहे, आणि सर्वात मोठी काय आहे कंपनी आहे, सर्वात मोठी एअरक्राफ्ट कंपनी. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे,
या कंपनीची स्थापना जी आहे 1940 मध्ये झाली होती. एक व्यक्ती होते ज्यांचं नाव होतं वालचंद हिराचंद. या वालचंद हिराचंदांनी काय केलं होतं, बेंगळुरूला, कुठे, बंगळुरू ज्याला म्हणतोय, बंगळुरू या ठिकाणी कंपनी स्थापन केली होती, जी आहे 1940 ची. ठीक आहे, कोणा स्थापन केली, वालचंद हिराचंद हे एक व्यक्ती होते ज्यांनी या कंपनीची स्थापना केली होती 1940 ला, 23 डिसेंबरला. ठीक आहे, आणि या कंपनीचं जे नाव आहे ते होतं हिंदुस्तान एअरक्राफ्ट नावानं. काय नाव होतं, हिंदुस्तान एअरक्राफ्ट. ठीक आहे, असं या कंपनीचं नाव होतं. पुढे काय होतंय माहितीये का, 1941 ला सरकार यामध्ये स्टॉक होल्डर होतंय, म्हणजे याचा थोडासा वाटा आहे सरकारकडे. आणि लक्षात ठेवायचं 1941 मध्ये जो इंडियन गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे, इंडियन गव्हर्नमेंट या कंपनीमध्ये हिस्सेदार होतोय. आणि कंपनीने काय केलंय, सरकारने काय केलंय, 1951 मध्ये, त्याच्या 10 वर्षानंतर 1951 मध्ये या कंपनीचं प्रशासन करणं चालू केलंय. बघा कशी स्टोरी आहे. सुरुवातीला प्रायव्हेट कंपनी होती, 1940 ला 23 डिसेंबरला वालचंद हिराचंद यांनी स्थापना केली बेंगळुरूमध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट नावाने. त्याच्यानंतर 1941 मध्ये सरकार त्याचा काय होतं, स्टॉक होल्डर बनतोय. ठीक आहे, काही शेअर घेतोय आणि 1951 पासून सरकार त्याचं काय करतंय, त्या ठिकाणी प्रशासन बघायला सुरुवात करतोय. आता एक लक्षात ठेवायचं, सरकारची एक कंपनी होती जिचं नाव होतं इंडियन एरोनॉटिक्स लिमिटेड. बघा लक्षात द्या, एक गव्हर्नमेंटची PSU लिहितो इथं, जिचं नाव होतं इंडियन एरोनॉटिक्स. ठीक आहे, लिमिटेड. या कंपनी सोबत 1964 ला, बघा लक्ष द्या, वर्ष बघा कधीच आहे, एक गव्हर्नमेंटची कंपनी आहे, कोणती, इंडियन एरोनॉटिक्स लिमिटेड. ठीक आहे, LTD. या कंपनी सोबत ही जी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, या दोघांचं काय झालं, विलिनीकरण झालं. आणि 1964 पासून हाल जी आहे ही सरकारनं संपूर्णपणे ताब्यात घेतली. सो असा तुम्हाला विचारला जाईल. 1940 ला सर्वात जुनी आशियातील आणि सर्वात मोठी कंपनी स्थापन केली हिंदुस्तान एरोनॉटिक्स. सरकार त्यात हिस्सेदार झालं. 51 मध्ये प्रशासन आणि सरकारने 1964 मध्ये गव्हर्नमेंटच्या कंपनी सोबत ती काय केली, विलीन केली. ठीक आहे, स्क्रीनशॉट करून घ्या, व्यवस्थित स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे, झालंय. सो अशा प्रकारे ही कंपनी तुम्हाला दिसते. आणि एक लक्षात ठेवायचं, महारत्न दर्जा जो दिला जातो ना, हा 2010 पासून. तुम्हाला विचारलं जाईल कोणत्या वर्षापासून महारत्न दर्जा दिला जातोय, तर सांगायचं 2010 या वर्षापासून महारत्न हा दर्जा दिला जातोय. ठीक आहे, झालंय. चेंज करू पुढे. आणि किती कंपन्या आहेत, तर कंपन्या आहेत 14. आणखी एक महत्वाचा मुद्दा विचारला जाईल तुम्हाला की 13वी कंपनी कोणती होती, तर तुम्हाला माहिती आहे 13वी कंपनी होती ऑइल इंडिया लिमिटेड. कोणती, ऑइल इंडिया लिमिटेड ह्या नावाची कंपनी तुम्हाला दिसते. क्लिअर. आणि 14वी आता हाल झाली आहे. पुढच्या न्यूज कडे जाऊया. पुढची न्यूज आहे ती म्हणजे की काय होतंय, याच इथे काही कंपन्यांना नवरत्न दर्जा देण्यात आला. तर आता कसा दिला जातो, काय दिला जातो, यावर कधी प्रश्न येणार नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, अलीकडे किती कंपन्यांना नवरत्न दर्जा दिला गेला. आतापर्यंत शिकलोय ते महारत्न होतं, आता नवरत्न कंपन्यांबद्दल बोलतोय. ठीक आहे, नवरत्न दर्जा जो देण्यात आला, आता अलीकडे जो आहे सरकारनं 8, म्हणजे पूर्वी ज्या होत्या, पूर्वी 16 कंपन्या होत्या. ठीक आहे, 16 PSU होत्या ज्यांना हा दर्जा देण्यात आला होता. आता सरकारनं काय केलंय, जे नवीन आहेत, या नवीन ज्या आहेत, या नवीन 8 ऍड केल्या, म्हणजे जितक्या जुन्या होत्या त्याच्या निम्मे. त्यामुळे आता सध्या जर तुम्ही बघितलंय तर सध्या स्थितीत तुम्हाला दिसतात 24 कंपन्या. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारतामध्ये तुम्हाला महारत्न कंपन्या जर म्हटलं तर 14 सांगायच्या, आणि नवरत्न कंपन्या जर म्हटलं, ठीक आहे एक मिनिट सॉरी, नवरत्न कंपन्या जर म्हटलं तर तुम्ही किती सांगायचं, त्या ठिकाणी 24 कंपन्या सांगायचं. क्लिअर झाले का मुद्दे, समजले. सो अशा प्रकारे हे तुम्हाला महत्वाचे मुद्दे. आणि एक लक्षात ठेवायचं, नवरत्न हा दर्जा कधीपासून दिला जातोय, तर 1997 पासून काय केला जातोय, नवरत्न हा दर्जा दिला जातोय. सो तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. गेटिंग माय पॉइंट, व्यवस्थित क्लिअर होतोय ना. ठीक आहे, एक एक मुद्द्याकडे काय करा, व्यवस्थित प्रकारे लक्ष द्या. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, आता एक मुद्दा शिकवतो तुम्हाला. काय असतं माहितीये का, जेव्हा एखादी कंपनी नव्याने लॉन्च होत असते
तेव्हा आयपीओ घेऊन येत असतं. तर लक्षात ठेवायचं, अलीकडे ना भारतातील सर्वात मोठा आयपीओ, ठीक आहे, हा बघा याचं वैशिष्ट्य काय आहे, हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ आहे. एक पहिला मुद्दा, हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ पण आहे. आणि दुसरा, हा भारतातील जे ऑटोमोबाईल कंपनी आहे, कोणती ऑटोमोबाईल कंपनी, या ऑटोमोबाईल कंपन्यांचा, ठीक आहे, हा सर्वात मोठा आयपीओ आहे. म्हणजे दोन्ही मध्ये हा आहे. आणि हा जो आहे हा आणलाय, एक कंपनी आहे जिचं नाव आहे ह्युंदाई, नाव ऐकलं असेल तुम्ही, ठीक आहे. कोणती कंपनी आहे, ह्युंदाई इंडिया लिमिटेड. आता ह्युंदाई जी इंडियामध्ये काम करते तर ती ह्युंदाई इंडिया लिमिटेड नावाने करते. आणि यांनी जवळपास 27,000 कोटी रुपयाचा, ही सर्वात मोठी सम आहे बरं, 27,000 कोटीचा काय केला होता, आयपीओ आणला होता. ठीक आहे. यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की भारतातला सर्वात मोठा आयपीओ जो आणला होता एलआयसीने आणला होता. आणि एलआयसीने मागच्या वेळी 21,000 कोटी रुपयाचा आयपीओ आणला होता. आता आयपीओ म्हणजे काय असतं, आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा एखाद्या कंपनीला भाग भांडवलाची गरज असते तेव्हा ती बल्क मध्ये शेअर विकते. त्या बल्क मध्ये विकलेल्या शेअरला आपण आयपीओ म्हणतो, ज्याला म्हणतात इनिशियल, ठीक आहे, एक मिनिट, पब्लिक ऑफरिंग. कळलं? सो या गोष्टीवर तुम्हाला काय होतं, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारतातील सर्वात मोठा आयपीओ कोणत्या कंपनीने आणला, ह्युंदाई इंडिया लिमिटेडने. सध्या नवरत्न कंपन्या किती आहेत, तर 24 आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, झालंय. चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा आहे, जो सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे, तो म्हणजे जागतिक गुंतवणूक अहवाल. ठीक आहे, म्हणजे जगात गुंतवणुकीचा कसा ट्रेंड आहे, तो याला म्हणतात जागतिक गुंतवणूक अहवाल. आता एक लक्षात ठेवायचं, अशा सेगमेंटवर प्रश्न कुठे कुठे फॉर्म होतात. समजलं का तुम्हाला? अशा सेगमेंटमध्ये प्रश्न कुठे कुठे फॉर्म होतात हे लक्षात ठेवायचं. सर्वात पहिला मुद्दा की जागतिक गुंतवणूक अहवाल हा कोण आणत असते, तर तुम्हाला माहित आहे UN ची एक संस्था आहे. ठीक आहे, ही जसं तुम्हाला माहित आहे ना की एक संस्था आहे WTO जी युनोला संलग्न नाही, आणि एक UN ची आहे ज्याला म्हणतात युनायटेड नेशन. ठीक आहे, काय, कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, कॉन्फरन्स अँड ट्रेड अँड डेव्हलपमेंट या नावाची संस्था जी आहे हा अहवाल आणत असते. आणि यांचं म्हणणं असं आहे की गेल्या वर्षी जी गुंतवणूक आहे हे 2% कमी झाली. बघा, अनटॅकचा अहवाल आहे, कोणता, जागतिक गुंतवणूक अहवाल, जी संयुक्त राष्ट्राची व्यापार विषयक महत्वाची संघटना आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जगातली जी गुंतवणूक आहे ही गेल्या आर्थिक वर्षात 2% कमी, म्हणजे 2% लेट झालेली दिसते. आणि एक लक्षात ठेवायचं की जर तुम्ही बघितलंय तर भारत जो आहे इंडिया, ठीक आहे, या इंडियामध्ये जी गुंतवणूक होते ना ती सध्या 15व्या नंबरला आहे. म्हणजे भारतात जी FDI होते, जगातले जर टॉपचे देश बघितले ज्यामध्ये FDI होतात तर भारत कितव्या नंबरवर आहे, भारत 15व्या आहे. हा काय आहे, हा भारतातला इनफ्लो आहे. इनफ्लो समजतंय का, इनफ्लो म्हणजे इतर देशातून भारतात होणारी गुंतवणूक. म्हणजे अमेरिकेतल्या व्यक्तीनं, मॉरिशस, सिंगापूरच्या व्यक्तीने केलं, इनफ्लो मध्ये 15 नंबर आहे. आणि जर आपण आउटफ्लो मध्ये बघितलं म्हणजे भारतातून इतर देशामध्ये होणारी गुंतवणूक, तर आउटफ्लो मध्ये भारत हा 20व्या नंबरवर आहे. म्हणून तुम्हाला जर विचारलंय की भारत FDI रिसिव्हर मध्ये किती आहे, तर तुम्हाला दिसेल 15व्या नंबरला. आणि आउटफ्लो मध्ये म्हणजे भारतातून विदेशात होणारी गुंतवणूक तर त्यामध्ये 20 नंबर आहे. ठीक आहे, तर मग सर हे जर असेल तर जगातले टॉपचे 5 देश कोणते आहेत जिथे सर्वाधिक गुंतवणूक होतात, तर बघा ऑब्वियस आहे, सर्वात जास्त गुंतवणूक कुठे होत असेल, USA, अमेरिकेमध्ये. टॉपची गुंतवणूक USA मध्ये होते. त्यानंतर 2 नंबर होते चायनामध्ये. ठीक आहे, आणि 3 नंबरची गुंतवणूक होते ती म्हणजे सिंगापूरमध्ये. आलं का लक्षात? बघा USA मध्ये सर्वाधिक होते, भारत तर 15व्या नंबरला इनफ्लो मध्ये, आउटफ्लो मध्ये 20व्या. USA टॉपला, त्यानंतर चायना, त्यानंतर सिंगापूर आहे, सिंगापूर 3 नंबरला दिसतंय, त्यानंतर हाँगकाँग आहे आणि ब्राझील आहे, त्यानंतर आहे हाँगकाँग आणि दिसतंय ब्राझील. ठीक आहे, मी बोर्डवरच दिसावं यासाठी तुम्हाला, ठीक आहे, व्यवस्थित लिहून देत आहे. तुम्ही फक्त ना ज्या प्रकारे मी शिकवतो त्या प्रकारे एक हँडी नोट्स तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून तुमची काय होईल, आयडियाज क्लिअर होतील. क्लिअर? सो हा आहे जागतिक गुंतवणूक अहवाल.
जर तुम्हाला जागतिक गुंतवणूक अहवालाविषयी काही विचारलं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, 1 मिनिट फक्त. ठीक आहे, चला. आता बघा, तुम्हाला माहिती आहे भारतात एक बँक आहे जिला तुम्ही एक्झिम बँक म्हणता. आता या एक्झिम बँकेनं काय केलंय, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक ऑफ, ठीक आहे, अशी बँक आहे इंडियाची. या एक्झिम बँकेनं आपलं तिसरं जे प्रादेशिक कार्यालय आहे, ठीक आहे, तिसरं कार्यालय भारताबाहेर हे कुठे आणलंय, नैरोबी केनियामध्ये. म्हणून तुम्हाला विचारलं जाईल, एक्झिम बँकेने अलीकडे आपलं तिसरं कार्यालय कुठे स्थापन केलं, तर ते आहे नैरोबी केनिया. हे काय असतं, हे सगळं मी म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की हा काय करत असतो, हा विषय जो आहे करंट अफेअर, हा इकॉनॉमिक्सच्या पोर्शनवर काय करत असतो त्या ठिकाणी, ठीक आहे, असा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट टाकत असतोय. क्लिअर झालं. याच्या पूर्वी कुठं आहे, तर याच्या पूर्वी अबिजान मध्ये आहे, आणि या दुसरं होतं ते म्हणजे जोहान्सबर्ग या 2 देशामध्ये. आणि तिसरं आता कुठं असेल, तर ते तिसरं तुम्हाला दिसेल नैरोबी केनियामध्ये. आले लक्षात, व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. ही बँक कधीची स्थापना आहे, टंडन समिती ते बघून घ्याल, 1982 ची बँक आहे. क्लिअर झालं. या मुद्द्याकडे स्क्रीनशॉट केला ना तुम्ही, केलाय. शांततेत शिकून घ्यायचे आहेत, कारण की या न्यूज मध्ये जरा तुमचं काय होऊ शकतं, कन्फ्युजन होऊ शकतं. आता एक लक्षात ठेवायचं, आणखी एक एफडीआय संबंधित अहवाल आहे. पण एक लक्षात ठेवायचं, एफडीआय संबंधित जितके अहवाल असतील प्रत्येकामध्ये तुम्हाला वेगळेपणा दिसेल. भारताचं उद्योग बोर्ड असेल ते एफडीआयचा अहवाल देतं, तो जरा वेगळं देते. त्यानंतर जर तुम्ही आरबीआयचा बघितलं ते बघितलं, आणि अनटॅक्सचा तो वेगळा असतो. सो आपण काय बघतोय, एक एफडीआयचा अहवाल बघतोय. मग सर आम्ही कसं ओळखायचं कोणता अहवाल आहे, तर लक्षात ठेवायचं, मोस्टली आपण काय करत असतो, आरबीआयचा जो अहवाल आहे या आरबीआयच्याच अहवालाची ऑथेंटिसिटी मानत असतो, आणि त्याच्यावरच आधारित प्रश्न येत असतात. ठीक आहे. चला, काय मुद्दा आहे, मुद्दा आहे की एफडीआयच्या संदर्भातील अहवाल व्यवस्थित. ठीक आहे. आणि हा जो एफडीआयचा अहवाल आपण बघतोय, ठीक आहे, तर सर्वात पहिली एफडीआयच्या अहवालाच्या संदर्भात एक मुद्दा तुम्हाला सांगतोय की जर भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार तुम्हाला विचारलाय, भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणजे कोण्या देशासोबत आपला सर्वाधिक ट्रेड चालतोय. तुम्हाला माहिती आहे भारताची आयात निर्यात ही सर्वाधिक चीन सोबत दिसतंय, म्हणून चीन हा सध्या भारताचा मोठा काय आहे, आयात निर्यातदार आहे. मागे काय झालं होतं, भारताच्या आयात निर्यातीमध्ये आपले देश बदलले होते. जसं आपला रशिया सोबत वाढला होता, त्यानंतर अमेरिकेसोबत आला होता, कारण की चायना सोबत तितकेचे चांगले संबंध नव्हते. सो भारताचा आता सर्वात मोठा व्यापार भागीदार जर तुम्हाला विचारलं तर तो कोण सांगायचा बाळांनो, तो सांगायचा चायना. चायना सोबत आपला जो ट्रेड आहे तो सर्वाधिक चालतोय. मग सर टॉपचे 5 कोण आहे, तर सर्वात जास्त चीन आहे. 2 नंबर तुम्हाला दिसतोय अमेरिका. भारताचा 2 नंबरचा ट्रेड जो आहे तो अमेरिकेसोबत दिसतोय. क्लिअर. बघा, एक तर पहिली गोष्ट, करंटचे प्रश्न एकदम सोपे असतात, कारण की 1 लाइनर क्वेश्चन असतात, आणि 1 लाइनर क्वेश्चन असताना सुद्धा त्यामध्ये आपण काय करू शकतो की एक लॉजिक वापरून करू शकतो. फक्त ना लॉजिक वापरायसाठी तुमचे थोड्या टर्म जीएसच्या कम्प्लीट असाव्या लागतात. तर जागतिक व्यापार भागीदारामध्ये 1 नंबर चायना दिसतंय, 2 नंबर तुम्हाला अमेरिका दिसतंय, 3 नंबर तुम्हाला युएई दिसतंय, संयुक्त अरब अमिराती, 4 नंबरला तुम्हाला रशिया दिसतंय. ठीक आहे. हे भारताचे काय टॉपचे भागीदार, आणि हे लक्षात ठेवायचे, 2 वर्ष तुम्हाला कामी पडू शकतात. आणि नंतरचा भागीदार आहे तो म्हणजे सौदी अरेबिया. आणि काय करायचं, अशी याची एखादी ट्रिक तयार करून घ्यायची. आपण ट्रिक काय तयार करू शकतो, तर बघा असं करू शकतो, सर चीनचा असर भारताच्या व्यापारावर कोणाचा असर दिसतोय, चीनचा असर. चीनचा असर म्हणजे काय आहे बघा, चायना, म्हणजे अमेरिका, स म्हणजे संयुक्त अरब अमिराती, र म्हणजे रशिया. तर भारताच्या ट्रेडवर कोणाचा असर आहे, तर भारताच्या ट्रेडवर चीनचा असर आहे. चायना, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि रशिया याचा तुम्हाला काय दिसतोय, तुम्हाला असर दिसतोय. ठीक आहे. आता बघा, आता एफडीआय अहवाल आपण जाणून घेऊ. जे भारताचा उद्योग विभाग आहे, ठीक आहे, भारताचा उद्योग विभाग, या उद्योग विभागाचा जो केंद्रीय उद्योग विभाग, आता त्या विभागाचं पूर्ण नाव नाही सांगत, फक्त लक्षात ठेवायचं उद्योग विभागाची ही काय आहे, आकडेवारी आहे. या उद्योग विभागानं सांगितलंय भारतातला जो एफडीआय आहे, त्या एफडीआयचा जो इनफ्लो आहे, इनफ्लो म्हणजे समजतं ना, इतर देशातून भारतात होणारा एफडीआय,
हा यामध्ये काय झाली आहे, यामध्ये घसरण. जसं अनटॅगनं सांगितलं तशाच प्रकारे इथे पण सांगितलंय की भारतात एफडीआयचा जो इनफ्लो आहे, या इनफ्लो मध्ये काय झालंय, तुम्हाला मोठ्या प्रमाणात घसरण दिसते. आणि ही घसरण जी आहे ना, ही तुम्हाला जवळपास 3-3.5% दिसते. तर तुम्ही लक्षात ठेवायचं, ही घसरण 3.5%ची आहे. 3.49 आहे, पण तुम्ही 3.50 या प्रकारात तुम्हाला घसरण दिसते. ठीक आहे. सो हा काय झालाय, पूर्वीपेक्षा जर पूर्वी 100 रुपये होत असेल तर आता तुम्हाला तो किती दिसतोय, 97 रुपये इतकाच इन्फ्लो दिसतोय. आणि आता जर तुम्ही बघितलंय तर तो तुम्हाला जवळपास असं म्हणू शकता तुम्ही की 42 अब्ज डॉलरच्या जवळपास इन्फ्लो आहे. ठीक आहे. किती, 42 अब्ज डॉलर इतका भारतात सध्याचा तुम्हाला इन्फ्लो दिसतोय. असं कोण म्हणतोय, मी म्हणतोय का, नाही, तर हा कोण म्हणतोय, एफडीआयचा अहवाल म्हणतोय उद्योग विभागाचा. आता कोणता विभाग, ठीक आहे, तर त्याला म्हणतात औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग म्हणतात. ठीक आहे. आता एक सर्वात महत्वाचं आहे की सर, मग जर भारतात अशी एफडीआय होत असेल तर भारतात टॉपची एफडीआय करणारे 5 देश कोणते आहेत. ठीक आहे. बघा, लक्ष द्या, उद्योग विभागानुसार अंतर्गत व्यापार जो आहे याच्या अंतर्गत एफडीआय करणारे 5 देश जर तुम्हाला विचारले तर ते 5 देश कोणते सांगायचे. तर बघा, सिंगापूर आहे, सिंगापूर, त्यानंतर मॉरिशस आहे, त्यानंतर अमेरिका आहे, त्यानंतर कोण आहे, नेदरलँड आहे. काहीच नसतं, एकदम सोपी असतं हे, फक्त ना शांततेत शिकावं लागतं. जशा ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगतोय ना त्या प्रकारे व्यवस्थित फक्त बोर्डवर लक्ष द्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय जापान. ओके. सो हे जे देश आहे याच्यातून तुम्हाला असा एफडीआयचा फ्लो दिसतोय. मग काय लक्षात ठेवायचं सर, यासाठी आम्हाला एखादं ट्रिक द्या. जसं चीनचा असर व्यापारावर आहे असं तुम्ही सांगितलंय की चायना, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, रशिया. तसं काय आहे, तर लक्षात ठेवायची एक स्त्री आहे सीमा अने नावाची. काय नाव आहे तिचं, सीमा अने. ही सीमा अने काय करते, या ठिकाणी भारतात ना विदेशात, म्हणजे भारतीय आहे आणि विदेशात जाऊन भारतात पैसे गुंतवते. सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका आणि नेदरलँड. पटलं का सांगा, पटलंय का, सीमा अने. ठीक आहे. हे सर्वाधिक कळलं, सीमा अने आहे. आणि कुठून आहे, सीमा अने जापानवरून आहे. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की सर, मग हे कोणत्या राज्यामध्ये करतात. तर बघा, सर्वाधिक एफडीआय होणारे राज्य लक्षात ठेवायचं, सर्वाधिक एफडीआय ही ना महाराष्ट्रामध्येच होते. जर तुम्हाला विचारलंय सर्वाधिक एफडीआय कुठे होते तर काय सांगायचं, महाराष्ट्र. 2 नंबर कुठे होते, गुजरातमध्ये. ठीक आहे. आणि तिसरं कुठं होतं ते म्हणजे कर्नाटकमध्ये. क्लिअर. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये, हे 3च टॉपला असतात, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक यामध्ये दिसतंय. आणि जर तुम्हाला क्षेत्र विचारलं तर लक्षात ठेवायचं सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर मध्ये, या क्षेत्रामध्ये भारतात सर्वाधिक, कारण की भारताचं पोटेन्शियलच काय आहे, सॉफ्टवेअर निर्मिती आहे. म्हणून जर क्षेत्र विचारलं तर क्षेत्र सांगायचं सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. ठीक आहे. आणि दुसरं महत्वाचं, जर राज्यांचा क्रम विचारला तर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक. महाराष्ट्र आणि गुजरात आणि कर्नाटक यामध्ये तुम्हाला दिसतंय. क्लिअर. आणि सर्वाधिक कोणत्या, सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर मध्ये. 2 नंबर सेवा क्षेत्रामध्ये. लिहून घ्या व्यवस्थित. झालंय पाठ. चीनचा असर व्यापारावर, सीमा आणि जपानची भारतात काय करते, एफडीआय करते. एकदम पाठ. हे लेक्चर कसं वाटतंय हे जरूर कळवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्यासाठी इतर काय करता येईल, मला लेक्चर घेऊन येता येईल. आता बघा, त्यानंतर या वर्षी यावर प्रश्न फिक्स आहे. ठीक आहे. नोट करा, यावर यावर्षी प्रश्न फिक्स आहे. तो म्हणजे 16वा वित्त आयोग. 16वा वित्त आयोग. क्लिअर. चलो, आता 16व्या वित्त आयोगाच्या संदर्भात थोड्याशा काही महत्वाच्या बाबी बघून घ्या. क्लिअर. तर 16वा वित्त आयोग आहे ना, ज्या दिवशी लोक 90 मारून झोपले होते त्यावेळेस हा 16वा वित्त आयोग गठीत झाला. जर तुम्हाला स्थापना विचारली, ठीक आहे, तर 16व्या वित्त आयोगाची स्थापना होते 90च्या दिवशी, 31 डिसेंबर 2023 ला. ठीक आहे. असा आयोग हा स्थापन झाला होता, म्हणजे 1 जानेवारी 24 पासून तो झालाय. याचे जे अध्यक्ष आहेत, अध्यक्ष आणि सचिवांवर प्रश्न विचारला जाईल. याचे अध्यक्ष निवडण्यात आले ते म्हणजे अरविंद पनगाडिया. यांचं नाव तुम्ही ऐकलं आहे. हे अरविंद पनगाडिया तुम्हाला काय दिसतात,
या ठिकाणी नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आहे आणि सोबत महत्वाचं म्हणजे G20 परिषदेचे शेर्पा होते. त्यानंतर सचिव जे आहेत ते आहेत चुलबुल पांडेजी, ऋत्विक रंजनम पांडे. यावर नेहमी प्रश्न असतो सचिवावर, सो लक्षात ठेवायचं ऋत्विक रंजनम पांडे. ठीक आहे. सो यांची काय झाली या ठिकाणी नियुक्ती झाली. क्लिअर. महत्वाचा मुद्दा आहे की यांना जो आपला अहवाल द्यायचा आहे, हा अहवालाचा एक दिनांक यांना सांगितलाय की तुम्ही काहीही करा, 31 ऑक्टोबर पर्यंत 2025 पर्यंत तुम्हाला अहवाल द्यायचा आहे. ठीक आहे. आणि यांच्या अहवालाच्या ज्या शिफारसी आहेत, ह्या शिफारसी कधी लागू होतील, तर ह्या शिफारसी लागू होतील त्या म्हणजे 2026 ते 2031 दरम्यान. म्हणून लक्षात ठेवायचं कोणत्या वर्षासाठी या शिफारसी असतील, 2026 ते 2031. बघा, स्थापना 31 डिसेंबर 23 ला म्हणजे 24च्या सुरुवातीला. अध्यक्ष अरविंद पनगाडिया, सचिव जे आहे ऋत्विक रंजनम पांडे आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अहवाल द्यायचा आहे. शिफारसी 26 ते 31 या दरम्यान असतील. ठीक आहे. आता इथे महत्वाचं आहे की या आयोगामध्ये सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली. ठीक आहे. तुम्हाला आता करंटचा मुद्दा आहे तर तुम्हाला इथं सदस्य पण माहित असावे लागतात. तर लक्षात ठेवायचं 2 प्रकारचे सदस्य असतात. काही असतात पूर्णवेळ सदस्य, पूर्णवेळ सदस्य, आणि काही असतात ते म्हणजे अर्धवेळ सदस्य. तर बघा, तुम्हाला असं दिसेल या ठिकाणी, ठीक आहे, इथे तुम्हाला पूर्णवेळ सदस्यांमध्ये एक दिसतात अजय नारायण झा, ठीक आहे, हे सुरुवातीची सांगतोय, सुरुवातीला जे नियुक्त्या झाल्या होत्या त्यावेळेची. त्यानंतर तुम्हाला दिसतात ते म्हणजे अॅनी जॉर्ज मॅथ्यूज, अॅनी जॉर्ज मॅथ्यूज, ठीक आहे. आणि सुरुवातीला निरंजन राज्याध्यक्ष होते, मात्र त्यांनी काय केलंय, त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या ऐवजी मनोज पांडा यांची नियुक्ती करण्यात आली. आणि अर्धवेळ जे आहेत, अर्धवेळ सदस्य, हे अर्धवेळ सदस्य तुम्हाला कोण दिसत आहेत, त्या ठिकाणी ज्यांचं नाव आहे सौम्या कांती घोष. काय नाव आहे? सौम्या कांती घोष. तर या प्रत्येक सेगमेंटवर तुम्हाला कदाचित प्रश्न येऊ शकतो. मला तर असं वाटतंय की या वर्षी यावर फिक्स क्वेश्चन आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि ते बेल आयकॉन क्लिक करायचं जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. ठीक आहे. बघा काय काय बघितलंय. याचं जे आहे, याचे 3 सदस्य दिसत आहेत, अजय नारायण झा, अॅनी जॉर्ज मॅथ्यूज आणि मनोज पांडा राज्याध्यक्षाच्या जागी. आणि अर्धवेळ जे आहे ते सौम्या कांती घोष. आणि वित्त आयोग, 15वा वित्त आयोग कोण होता तो तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. झालंय. आता महत्वाचा मुद्दा, पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. पुढचा मुद्दा फारसा डिटेलमध्ये कव्हर करत नाही मी. ठीक आहे. तो आहे आरबीआयची स्थापना. लक्षात ठेवायचं, मी हे करंट तुम्हाला कोणत्या सिक्वेन्सने घेतोय ते म्हणजे महाराष्ट्राचं सर्वात आवडतं पुस्तक तुमचं सिम्प्लिफाईडचं. त्या सिक्वेन्सनं का घेतोय, कारण की तुमच्या सर्वांकडे मला माहिती आहे जास्तीत जास्त ते पुस्तक आहे. सो आरबीआयच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली? 90 वर्ष पूर्ण. त्यामुळे आरबीआय थोडासा टॉपिक हा व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून घ्या. ठीक आहे. हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासाठी असू शकतो. दुसरा महत्वाचा म्हणजे भारतातला जो इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, ठीक आहे, या इन्कम टॅक्स ऍक्टला या वर्षी 165 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे. त्यावर सुद्धा तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बद्दल ऑलरेडी सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाला 75 आहे, त्यामुळे जीएस मध्ये एखादा प्रश्न तरी येईलच. ठीक आहे. लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. चलो आगे बढ़ेंगे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? ठीक आहे. काही डाऊट आहे का? नाही ना? चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. ते म्हणजे जागतिक व्यापार आउटलुक. हा काय असतोय? ठीक आहे. ग्लोबल ट्रेड आउटलुक म्हणतात यालाच, म्हणतात जागतिक व्यापार आउटलुक. इंग्लिश मध्ये लिहितो आउटलुक. आता हा आउटलुक काय सांगतोय? हा आउटलुक सांगतोय की जगात सर्वाधिक आयात करणारा देश कोण, जगात सर्वाधिक निर्यात करणारा देश कोण वगैरे सगळं इथं तुम्हाला विचारलं जाऊ शकतंय. ओके. आता व्यवस्थित लक्ष द्या. जर तुम्ही बघितलंय 2 गोष्टीची आयात निर्यात होत असते. एक होत असते वस्तू आणि दुसरं असतं सेवा. आता महत्वाचा मुद्दा हे आहे, वस्तूंची आयात होते, सर्वात मोठा आयातदार देश कोण आणि सर्वात मोठा निर्यातदार देश कोण. तसंच सेवांमध्ये
सर्वात मोठा आयातदार देश कोण आणि सर्वात मोठा निर्यातदार देश कोण, असे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. मी काय सांगतोय तुम्हाला, मी तुम्हाला सांगतोय तो म्हणजे काय, या ठिकाणी जागतिक व्यापार आउटलुक. आणि जागतिक व्यापार आउटलुक हा कोण काढत असतं, तर WTO नावाची संस्था. कोण, WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा हा अहवाल आहे, जागतिक व्यापार अहवाल. हा काय म्हणतोय माहिती आहे का, सर्वात जास्त वस्तू निर्यात ऑब्वियस कोण करत असेल बेटा, चायना करतो. तुम्हाला माहिती आहे ना, चायना हा मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. सो त्याच्यामुळे सर्वात जास्त वस्तू निर्यात हा चायना करतो. बाकी सगळ्या गोष्टीमध्ये USA तुम्हाला आयात, वस्तू आयात मध्ये USA टॉपला दिसतोय. सेवांच्या आयात मध्ये सुद्धा USA टॉपला आहे आणि सेवाच्या निर्यात मध्ये सुद्धा USA टॉपला आहे. सो एकच लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला माहिती आहे चायना, लोक म्हणतात ना पिन पासून तर विमानापर्यंत चायना तयार करतंय. सो ऑब्वियस आहे चायना आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बाकी तिन्ही सेगमेंट मध्ये तुम्हाला कोण, अमेरिका. आता एक काही फारसं कठीण आहे का, चीनचा असर पाठ झालाय, सीमा आणि झाल्या, जपानच्या पाठ झाल्या. ठीक आहे, असं तुम्हाला दिसतंय. आता महत्वाचा मुद्दा हा आहे, आपण बघूया, तो म्हणजे मनरेगा कायदा. ठीक आहे. मनरेगा कायदा माहिती तुम्हाला, महात्मा गांधी, ठीक आहे, यांच्या नावावर जो कायदा आहे मनरेगा कायदा, त्याला आपण काय म्हणतोय, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. ठीक आहे. आणि त्याच्या अंतर्गत मनरेगा स्कीम आहे. तर लक्षात ठेवायचं, मनरेगा स्कीम मध्ये अलीकडे म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात 3 ते 10% काय झाली, मजुरी दरात वाढ. यावर प्रश्न येतात. 3 ते 10 गेल्या आर्थिक वर्षात मनरेगामध्ये काय झालंय, 3 ते 10% मध्ये वाढ झाली. जर तुम्हाला विचारलंय की मनरेगाचा सर्वाधिक मजुरी दर हा सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हरियाणामध्ये. लक्षात ठेवायचं, सर्वात जास्त मजुरीचा दर. ठीक आहे, सर्वात जास्त, हे म्हणजे सर्वात जास्त. बघा मी काय सांगतोय, मनरेगा कायदा आहे 2006चा कायदा आहे. या कायद्याअंतर्गत, एक मिनिट थांबा फक्त, एक एप्रिल पासून हे केली. ठीक आहे. तर भारतात जे सरासरी वेतन तुम्हाला दिसतंय, जर तुम्हाला विचारलंय भारतामध्ये सरासरी वेतन किती आहे, यावर विचारला जाणार नाही, फक्त एक मुद्दा क्लिअर करतोय. भारतामध्ये सरासरी वेतन हे आहे 289 रुपीज. म्हणजे सरासरी मनरेगामध्ये कोणत्याही राज्यात काम केलं तर मिनिमम तुम्हाला किती रुपये प्राप्त होतात माहितीये का, 289 रुपये प्राप्त होतात. हे सरासरी म्हणतोय. आणि कमीत कमी जर सर्वाधिक जर तुम्ही बघितलं, तुम्हाला हरियाणामध्ये दिसतंय. आणि हरियाणामध्ये सर्वात जास्त मजुरी आहे ती म्हणजे 374 रुपये. लक्षात ठेवायचं, हरियाणामध्ये बेरोजगारीचा दर पण खूप जास्त आहे बरं. ठीक आहे, बेरोजगारांची संख्या गोव्यामध्ये तर सर्वात टॉपला आहे. तर सर्वात जास्त दर जो आहे हा तुम्हाला दिसतोय. आणि जर सर्वात कमी विचारलं, भारतात सर्वाधिक मजुरीचा दर कोण पे करतं, हरियाणा. किती रुपये करतं, 374. आणि सरासरी जर म्हटलं तर 289. आणि सर्वात कमी जर विचारलं तर तुम्हाला कुठं दिसेल, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये. कुठं कुठं, नागालँड व अरुणाचल प्रदेश. या ठिकाणी मला असं वाटतंय 234 रुपये फक्त. किती, 234. म्हणजे बघा सरासरी किती आहे, 289 आहे. पण नागालँड अरुणाचल प्रदेशमध्ये आजही तुम्हाला 234 रुपये इतकाच दर दिसतोय. आणि इन अदर हँड जर तुम्ही राज्यात बघितलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर राज्यात हा दर आहे 274 रुपये. किती, 274. तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकते की महाराष्ट्रामध्ये मनरेगाचा दर किती आहे, तर मनरेगाचा दर महाराष्ट्रामध्ये सांगायचं 274. नाही, एक मिनिट मला आठवू द्या, 274 नसेल, कारण की राज्याच्या दरापेक्षा जास्त आहे सरासरीपेक्षा. 297 रुपये. क्लिअर झालंय. चला लिहून घ्या व्यवस्थित. क्लिअर होत आहे ना सर्व गोष्टी. ठीक आहे, सर्व गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजेत. ओके झालंय. बघा सुरुवातीपासून काय काय बघतोय, आणखी काही न्यूज आहेत, फक्त मी सांगतोय काय काय बघितलं. सर्वात पहिले आपण बघितलंय ते म्हणजे आर्थिक घडामोडी. बाजूला होते, स्क्रीनशॉट केले नसतील तर करून घ्या. तर आर्थिक घडामोडीमध्ये बघितलंय नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट जो आहे प्रोग्राम, त्याच्या अंतर्गत 12 औद्योगिक शहरांना आपण मंजुरी दिली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक दिघी आहे. 13वं पोर्ट आणि महाराष्ट्रातलं 3रं पोर्ट जे आहे ते वाढवण बंदर आहे. सोबत महारत्न 14वी कंपनी बघितली हाल. त्याच्यानंतर आपण भारतातील सर्वात मोठा ह्युंदाईचा IPO आणि नवरत्न कंपन्या बघितल्या 24. त्यानंतर जागतिक गुंतवणूक अहवालामध्ये 15व्या ठिकाणी इनफ्लो मध्ये आणि 20व्या आउटफ्लो मध्ये.
एक्झिम बँकेचं तिसरं कार्यालय नैरोबी केनियामध्ये. ठीक आहे. USA, चायना, सिंगापूर, हाँगकाँग, ब्राझीलमध्ये जगातली सर्वात जास्त होते. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ठीक आहे. अमेरिकेतच होतं हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर FDIचा अहवाल बघितलाय, सीमा आणि जपानची हे बघितलंय इनफ्लो वाले. ठीक आहे. आणि भारताचा व्यापार भागीदारामध्ये चीनचा असर आहे असा कोट केलाय. कोणतं राज्य आणि काय. त्यानंतर 16व्या वित्त आयोगाच्या संदर्भात सर्व गोष्टी बघितल्या. त्यानंतर जागतिक व्यापार आउटलुक मध्ये बघितले जगाचं काय स्टेटस आहे आणि नंतर मनरेगा. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वन लाईनर विचारल्या जातात. ठीक आहे. अंतिम टप्प्यात आहोत लेक्चरच्या, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. याच्या पूर्वी जर तुम्ही पहिलं लेक्चर बघितलं नसेल तर ते बघून घ्या. आता आपण काय बघूया, काही महत्वाचे वन लाईनर. आणि एक लक्षात ठेवायचं, अलीकडे ना आयोग जे क्वेश्चन विचारतंय हे वन लाईनर वर जास्तीत जास्त प्रश्न विचार. त्यामुळे ना वन लाईनर हा आपल्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा ठरतो. तर बघा लक्ष द्या, भारतात जी UPI सिस्टम आहे ही UPI सिस्टम आपल्या शेजारी राष्ट्रांनी बऱ्याच ठिकाणी स्वीकार केलाय. म्हणून तुम्हाला जर विचारलंय कोणकोणत्या देशांनी स्वीकार केला, तर बघा सर्वात पहिले मॉलदीव्स आहे, मॉरिशस आहे, मॉरिशस. त्यानंतर नेपाळ आहे, श्रीलंका आहे, त्यानंतर भूतान आहे. तुम्हाला माहिती आहे युरोपियन देश पहिला बनलाय फ्रान्स. ठीक आहे. सो असे काही देश आहे शेजारील ज्यांनी काय केलंय UPIचा स्वीकार. म्हणून तुम्हाला विचारलं जाईल UPIचा स्वीकार करणारे देश कोणते, तर मॉरिशस सांगायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेपाळ, श्रीलंका, भूतान, फ्रान्स, मॉलदीव्सने पण केला आहे. कोणी केला, मॉलदीव्सने. म्हणजे आपले जे आहेत त्या देशांनी याचा स्वीकार केला. म्हणजे आपल्या देशाला तिथून काय करू शकतो आपण, त्या ठिकाणी पैसे पाठवू शकतो. ठीक आहे. झालंय. त्याच्यानंतर आता एक लक्षात ठेवायचं, UPIच्या संदर्भात एक न्यूज सांगतोय. तर UPI वरून जर तुम्हाला टॅक्स भरायचा असेल तर UPI वरून तुम्ही 5 लाखापर्यंत टॅक्स भरू शकता. ठीक आहे. जर प्रश्न विचारलाय तर सरकारनं काय केलं, UPI द्वारे आता काय करता येतं, ठीक आहे, 5 लाखापर्यंत टॅक्स भरता येतो. हा महत्वाचा मुद्दा आहे UPIच्या संदर्भात. क्लिअर आलं लक्षात. चलो त्यानंतर जर तुम्ही बघितलंय तर तुम्हाला असं दिसेल एक बँक आहे ज्याला ब्रिक्स बँक म्हणता तुम्ही. तुम्हाला माहित आहे ब्रिक्स यावर्षी फार चर्चेत आहे. ओके. कारण की ब्रिक्स मध्ये 10 सदस्य झाले. एक मिनिट, सॉरी, ब्रिक्सचं स्पेलिंग चुकलं बाळांनो. ठीक आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, ठीक आहे, त्यानंतर चायना आणि साऊथ. ठीक आहे. असं ब्रिक्स नाही का, मी विटानवाला ब्रिक्स केलं होतं. तर ब्रिक्स ही संघटनेचे 10 सदस्य आहेत सध्या. लक्षात ठेवायचं ब्रिक्सचे सदस्य किती आहेत, 10 सदस्य. तर लक्षात ठेवायचं 10वा सदस्य हा जो झालाय इंडोनेशिया. 10वा इंडोनेशिया. इजिप्त आहे, इथिओपिया आहे. ठीक आहे. असे तुम्हाला माहिती आहे काही ऍड झाले होते. 10वा कोण आहे हे. जर ब्रिक्स संघटनेचा म्हटलं, बरं मी तुम्हाला परत एकदा सांगतो बाबा, नाही तर म्हणाल तुम्ही. ठीक आहे. तर बघा मी काय सांगतो, ब्रिक्स संघटनेचा, ठीक आहे, जी ब्रिक्स ऑर्गनायझेशन आहे याचे 10 सदस्य झाले. कारण की ब्रिक्स म्हणजे पहिले 5च होते, आता नवीन 5 ऍड झाले. ठीक आहे. तर 10वा इंडोनेशिया ऍड झाला. जर ब्रिक्स बँक म्हटलं, या ब्रिक्स बँकेला तुम्ही काय म्हणता, न्यू डेव्हलपमेंट बँक. आणि लक्षात ठेवायचं या ब्रिक्स बँकेचा एक नवीन सदस्य झालाय. ठीक आहे. त्या नवीन सदस्याचं नाव काय आहे, त्या सदस्याचं नाव आहे अल्जेरिया. काय नाव आहे, अल्जेरिया. आणि हा अल्जेरिया आता ब्रिक्स बँकेचा नवा सदस्य त्या ठिकाणी बनला आहे. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं या बँकेचा हा कितवा सदस्य आहे, हा पण 10. म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. या ठिकाणी 10 सदस्य बँकेचे पण आहेत, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे, आणि 10 ब्रिक्स बँकेचे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. क्लिअर झालंय. चलो ठीक आहे. स्क्रीनशॉट केलाय. आता एक लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला विचारलंय की FDI असो आणि GDP असो याच्यामध्ये टॉप मध्ये कोण आहे, तर लक्षात ठेवायचं GDP सर्वात जास्त किंवा FDI यामध्ये फर्स्ट कोण आहे, तर फर्स्ट महाराष्ट्र आहे. पण आणखी एक मुद्दा सांगतोय, जर दरडोई उत्पन्न विचारलं तुम्हाला, ठीक आहे, पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न, तर लक्षात ठेवायचं दरडोई उत्पन्नामध्ये तुम्हाला तेलंगणा टॉपला दिसतंय. तेलंगणाच्या लोकांचं उत्पन्न हे तुम्हाला त्या ठिकाणी आपल्यापेक्षा टॉपला दिसतंय. ठीक आहे. कळालं. झालं. महत्वाचा मुद्दा, काही वन लाईनर बघतोय.
त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा, ठीक आहे बघा, एफडीआय मध्ये सांगितलंय आणि जीडीपी मध्ये महाराष्ट्र फर्स्ट आहे. दरडोई उत्पन्नामध्ये ते जो आहे हे तेलंगणा तुम्हाला टॉपला दिसतंय. ओके, त्यानंतर झिग असं चलन कोण आणलंय? झिग म्हणजे, ठीक आहे, एक मिनिट मराठीतच लिहितो, झिम्बाब्वे. ओके, या देशाचं झिम्बाब्वे गोल्ड नावाचं हे चलन आणलंय त्यांनी. म्हणून तुम्हाला विचारलं जाईल झिम्बाब्वे डॉलरच्या ऐवजी झिम्बाब्वेनं कोणतं चलन आणलंय? झिग चलन. किंवा तुम्हाला असं विचारलं जाईल झिग चलन कोणत्या देशाचं आहे? तर झिम्बाब्वेचं चलन आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे एक महारत्न कंपनी आहे कोल इंडिया. या कोल इंडिया कंपनीला अलीकडे 50 वर्ष पूर्ण झाली. ठीक आहे, कोल इंडिया कंपनीला किती वर्ष पूर्ण झाले? तर 50 वर्ष पूर्ण झालेले तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, सोबतच जर तुम्ही बघितलंय, ठीक आहे, हा भारताचा जो फॉरेक्स आहे परकीय चलन साठा, हा परकीय चलन साठा पहिल्यांदा 700 अब्ज डॉलरच्या वर गेलाय. बघा 1991 चा भारत, जेव्हा भारताकडे 2 आठवड्याचा चलन साठा होता आणि आताचा भारत, ठीक आहे, ज्याच्याकडे तुम्हाला काय दिसतंय 700 अब्ज डॉलरचा चलन साठा दिसतोय. हा एक मोठा बदल भारतामध्ये 1991 नंतर झालेला तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसेल, ठीक आहे, दिसतोय. कळालं? त्यानंतर आणखी काही महत्वाच्या, यस, हा तुम्हाला माहिती आहे का नवीन बेस इयर, ठीक आहे, सरकार काय करतं नवीन बेस इयर म्हणजे आधार वर्ष आणतंय. आणि या नवीन बेस इयर आता सरकारचं म्हणणं असं आहे की 2022-23 हे काय असावं नवीन बेस इयर. आणि यासाठी एक समिती गठीत झाली होती, ज्या समितीचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे ना बेस इयरवर जास्त प्रश्न असतात. 2022-23 हे असावं आणि ही समिती होती विश्वनाथ गोल्डर समिती. कोणती समिती? विश्वनाथ गोल्डर. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते. ठीक आहे, सोबत आणखी महत्वाचं, हा केंद्रीय रेशीम मंडळ आहे, याला 75 वर्ष पूर्ण झाले. केंद्रीय रेशीम मंडळ, आणि या मंडळाला किती वर्ष पूर्ण झाले? तर 75 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. झालंय? अजून काय? ठीक आहे, हा आणखी हा प्रश्न विचारला जाऊ शकते. जगातील सर्वात मजबूत ब्रँड, जगातील सर्वात मजबूत ब्रँड, आणि हा सर्वात मजबूत ब्रँड कोणता आहे? अमूल इंडिया. अमूल दूध पिता है इंडिया. ठीक आहे, हा जगातील सर्वात तुम्हाला काय दिसतोय मजबूत ब्रँड त्या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे, अजून काय आहे? हा नंतर भारतातील पहिला कृत्रिम AI युनिकॉर्न. तर भारतातील पहिला कृत्रिम AI युनिकॉर्न जो आहे, ठीक आहे, म्हणजे AI युनिकॉर्न जर आहे तर कृत्रिम नावाची कंपनी आहे. कृत्रिम नावाची कंपनी ही भारतातली पहिली काय बनलाय? AI स्टार्टअप बनलाय. तुम्हाला विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकी मग मला असं वाटतंय बाकी काही इम्पॉर्टंट अशा न्यूज नाहीत. ठीक आहे, तर बघा हे काही वन लाइनर बघितले. एक लक्षात ठेवा, आपलं ऍप लॉन्च झालं आहे ज्याचं नाव आहे पवन सर्स. ठीक आहे, नीती अकॅडमी. आता नीती अकॅडमी का? नीती इट्स मीन मोरॅलिटी. ठीक आहे, वे ऑफ बिहेवियर. हे ऍप तुम्हाला प्ले स्टोर अवेलेबल दिसेल आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून लॉन्च करू शकता, एक ऍप डाउनलोड करू शकता, लिंक आहे त्याची. हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर कळवा. ठीक आहे, याच्यानंतर आपण एक महत्वाचा टॉपिक घेऊन येऊ ज्याचं नाव आहे निर्देशांक आणि अहवाल. ठीक आहे, अशा अपडेटसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडींग. जय हिंद.